They should start eating healthy, having regular health checkups so that they will have a brighter future. ಇದು ಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್ ಇಂದ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತೇನೋ ಮಸಲ್ ಪೇನ್ ಇಂದ ಇರ್ಬೋದು ಅನ್ಕೊಂಡು ಇಗ್ನೋರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಅದು ಯಾವಾಗ ಸಿಂಟಮ್ಸ್ ಎಕ್ಸರ್ಷನಲ್ ಬರೋ ಸಿಂಟಮ್ ಯಾವಾಗ ಇಗ್ನೋರ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಅದು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹಾರ್ಟ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗೋಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗುತ್ತೆ. मेरे समा के अंदर मेरे पूरी फैमिली समझ गई है, मेरे बीवी बच्चों का नाम इसमें समा में है, इसलिए समा रखते हैं। समा हेल्थ केयर एंड लैब की जानिब से जो है काड़गुड़ी के अंदर जो है एक फ्री हेल्थ कैंप रखा गया। समा हेल्थ केयर के तीसरी साल की एनिवर्सरी पर जो है फ्री हेल्थ कैंप रखा गया। इस हेल्थ कैंप में जो है वहाँ के ज़रूरतमंद लोगों ने आकर इसका फ़ायदा उठाया और साथ ही साथ जो है डॉक्टर मुजम्मिल जो इस समा हेल्थ केयर के ओनर हैं, उन्होंने कहा इस हेल्थ कैंप को रखने का मकसद ये है कि लोगों में बेदारी लाना, लोगों के अंदर क्या बीमारी है उसको जानकारी लोगों तक पहुंचाने के लिए जो है ऐसे हेल्थ कैंप रखे जाते हैं, क्योंकि कई सारे लोगों को पता नहीं होता कि उनके अंदर क्या बीमारी है, वो बाद में जाकर जो है बड़ी बीमारी में तब्दील हो सकती है। तो इसीलिए जो है डॉक्टर साहब ने जो है वहाँ पर एक फ्री हेल्थ कैंप रखकर जो है लोगों को अवेयर किया और साथ ही साथ जो है जो भी खुसूसी मेहमान वहाँ पर आए थे उन लोगों की इज़्ज़त अफजाई भी की। और इस हेल्थ कैंप को रखने का, इस हॉस्पिटल को ही चलाने का मकसद डॉक्टर साहब ने बताया कि लोगों की खिदमत करना। आज के दौर में जो है कई सारे डॉक्टर्स जो हैं हॉस्पिटल को जो है यानी कि पैसा कमाने का बिज़नेस बना चुके हैं। उसी मकसद से जो है यहाँ पर डॉक्टर मुजम्मिल साहब जो है लोगों के लिए मदद करते आ रहे हैं 3 साल से। तो चलिए सुनते हैं तमाम जो लोग आए थे उनकी ज़ुबानी और डॉक्टर सैयद मुजम्मिल साहब ने क्या कहा। Congratulations to Sama on finishing their 3 years in service, and I wish them very good luck for the future. I am Dr. Meghna. I am a gynecologist for Aster Women and Child, Whitefield. I just wish more women start caring for their health than their spouses and their children's health. They have to put themselves first before caring for the society and their kids and everyone. They should start eating healthy, having regular health checkups so that they will have a brighter future. Again, congratulations, Sama. ये लोग जो है हेल्थ कैंप रखते हैं अपने सोच क्या है बोले तो बिजनेस के वास्ते। आप जो हेल्थ कैंप रखे क्या वजह से? सर एक्चुअली हेल्थ कैंप 2 किस्म के लोग रखते हैं। एक क्या है अपना बिजनेस बढ़ाने के लिए, दूसरा क्या है सियासत में आने के लिए। तो अल्लाह बेहतर जानता है, मैं पॉलिटिशियन नहीं हूं, मैं पॉलिटिशियंस का वेलविशर हूं। कोई भी सेक्युलर पार्टी है उसे मैं सपोर्ट करता हूं, सेक्युलर लीडर को सपोर्ट करता हूं। और दूसरी बात, देखो कोई भी आदमी वो सोर्स ऑफ इनकम के ऊपर डिपेंड होगा तो उन्हें वहां से इनकम कमाना चाहता। ये मैं और मेरे बच्चे का जो हमें जो इरादे से हम स्टार्ट करे थे, ये क्या है सिर्फ अल्लाह ताला को राजी करने के लिए, यहां से हमारे आखिरत बनाने के लिए। तो करोड़ों के रुपए डाल को फिर तुम्हें अल्लाह ताला को राजी करते हैं तो तुम्हें कैसे बिजनेसमैन को सवाल पैदा होगा। अल्लाह का एहसान है, मुझे दूसरा सोर्स ऑफ इनकम हलाल तरीके से बहुत दूसरा सोर्स ऑफ इनकम है। ये क्या है, मैं पहले पार्टनरशिप में था, वहां मैं देखा क्या क्या गलतियां होती बोल के, उसके बाद मैं पार्टनरशिप नहीं करना बोल के सिर्फ अल्लाह ताला से पार्टनरशिप बोल के ये मैं स्टार्ट करके 3 साल हुआ। आज हमें 8 तारीख फरवरी 2026 में आज इतवार के दिन सुबह के 7 बजे से अभी 12:30 तक 280 को 2 पेशेंट्स हार्ट के, उसके बाद गैस्ट्रो के, गायनिक के, जनरल मेडिसिन के 280 को 2 पेशेंट देखो हमें खड़ा दिए। इतना देखना होता सुबह को। उसमें बहुत सारे गरीब पेशेंट आते, उनको फ्री दवाई दिए, फ्री ECG, उसके बाद HbA1c 3 महीने का जो खून का टेस्ट जो होता है शुगर का वो, उसके बाद में शुगर टेस्ट है, ये पूरा फ्री आज हमें करे। और जो टॉप MDs है आस्टर हॉस्पिटल के, वो MDs डॉक्टर आपको आज जो देखेंगे। तो बस क्या है, देखो भी क्या है, दुनिया और आखिरत दोनों जगह मुसलमान कामयाब होना है, खाली यहां पर कामयाब हो तो फायदा नहीं है। तो उसके लिए मैं बहुत सारे उलमा से डिस्कस किया। उलमा मुझे एहताज बोले, देखो तुम्हें जो भंडवाल डाल को जो इन्वेस्टमेंट कर को उसके ऊपर तुम्हें एक बेसिक रिटर्न एक्सपेक्ट रख ले को तुम्हें शुरू करो बोले। मैं मिनिमम मेरा रिटर्न एक्सपेक्ट रख ले को, मिनिमम मुनाफा रख ले को मैं चला ले को यार। ये लास्ट 3 साल से हजारों के लोग आपको यहाँ पर इन्वेस्टिगेशन टेस्ट करा ले हो गए, इलाज करा ले हो गए। तो मुझे उम्मीद है वो हजारों के अजमा में कम से कम एक 10-20 आदमी तो मेरे बीवी बच्चों के लिए, मेरे माँ बाप के लिए दुआ करे होती।
मेरे खानदान के लिए दुआ करे रहती करके मुझे उम्मीद है, वो उम्मीद के ऊपर मैं कर रहा हूँ सुबह। सर ये समा हेल्थ केयर जो है, ये समा का मतलब क्या है? समा का मतलब देखो, उर्दू में समा बोले तो एक खूबसूरत माहौल है, ओके। अरबी में समा बोले तो खूबसूरत आसमान है। संस्कृत में समा बोले तो सभी इक्वल है। कन्नड़ा में समा बोले तो इक्वल है। मेरे समा के अंदर मेरे पूरी फैमिली समाई गई है। मेरे बीवी बच्चों का नाम इसमें समा में है, इसलिए समा रखा है। डॉक्टर साहब बहुत से हॉस्पिटल में जो है आदमी जाने परेशान होती है, डरती हैं। मुझे क्या होता है, बिल्ला ज्यादा करवाते हैं, नई नई सब बीमारियां निकालते हैं। पहले के जो डॉक्टर थे खाली हाथ की नस पकड़ को बोला था कि बीमारी क्या है, लेकिन आज के बिना टेस्ट के जो है पेशेंट को बिना टेस्टिंग के जो है देखते ही नहीं, ये जाते सब पहले टेस्टिंग को जाते हैं, ले लेता वो ले लेता। तो दूसरे हॉस्पिटल ऐसा लूट रही, तो आप क्या कहना चाहिए? वो अल्लाह से डरना है भाई, क्योंकि मैं भी देखा हूँ। मैं यहाँ हम 15 डॉक्टर्स बैठे हैं एमडीएस मेरे हॉस्पिटल में। मैं हर डॉक्टर देख बोलता हूँ, अननेसेसरी अनवांटेड इन्वेस्टिगेशन नको करो, जो जरूरत नहीं है उसका इन्वेस्टिगेशन करो नको करो। मैं सबको रिक्वेस्ट कर लेता हूँ। और क्या है, बहुत सारे कॉर्पोरेट हॉस्पिटल हैं, बड़ा सेटअप है, 5 स्टार होटल का ये सेटअप है उनका। वो बड़ा सेटअप कैसे क्या करते हैं, बड़ा फीस कलेक्ट करते हैं। और छोटे मोटे जो हॉस्पिटल है उन्होंने क्या करें, खजना कर लो को बैंगलोर वाले को ओपन कर ली, वो पूरा फेंडने के वास्ते क्या करते जरा गलत काम कर रहे हैं। मगर अल्लाह से डरना है। मुझे डर क्या है बोले तो, मरने के बाद भी दुनिया में चल रहा उसका हमना हमारे बीवी बच्चों को उसका आजाद दे जाए, क्या करना उसमें डर है। उसके लिए मैं सबसे रिक्वेस्ट करता हूँ, अल्लाह के वास्ते प्लीज आदमी को देखो, उसकी गरीबी देखो, जो आदमी को डिस्काउंट दे सकते हो डिस्काउंट देखो, उसकी दुआएं लो भाई। पैसा तो कैसा भी जितना नसीब में अल्लाह लिखा है उतना मिलता है तुम ना, मगर लोगों की दुआएं लेकर तुम्हें हलाल पैसा कमाए तो इंशाल्लाह तुम्हारे नस्ला खुश होती बोलते नहीं उम्मीद साहब। ये डॉक्टर जब पढ़ी पढ़ते हैं तो करोड़ों के रुपया खर्चा करना पड़ती है, तो उन्होंने रिटर्न लेने के वास्ते सब जो है आवाम के ऊपर खर्चे डालते हैं, तो इसके बारे में क्या है? देखो साहब, एक्चुअली क्या है, मेरा एक रिक्वेस्ट है, मैं बहुत सारे बच्चों को काउंसलिंग करते रहता हूँ, हमारा डीएसएफ ट्रस्ट से मैं बोलते रहता हूँ। यहाँ पर क्या है, जो बच्चे गवर्नमेंट सीट नहीं मिलती, वो बच्चे करोड़ों के रुपए दे को उन्होंने मैनेजमेंट सीट लेना जो है गलत है। क्योंकि 1 करोड़ 2 करोड़ 2 करोड़ देखो तुम्हें एमबीबीएस पढ़े तो क्या फायदा है। उसके वास्ते जो बच्चे काबिल नहीं, उन्होंने तुम्हें तुम्हारा अब्बा अम्मी को खुश करने के लिए तुम्हें तुमकी शान में और क्या है चांद लगाने के लिए 2 करोड़ डाल को तुम्हें सीट ले लेको, गरीब पेशेंट को लोड कर लेते हो, तुम्हें अल्लाह क्या जवाब देती। उसके लिए मेरा रिक्वेस्ट है, नहीं थोड़ा हमें डरना है, क्योंकि एक दिन मरना है, अल्लाह के पास जाना है, अल्लाह पूछेंगे, जवाब देना है। उसके लिए डर, अल्लाह को डर को तुम्हें तुम्हारी खिदमत करो, तुम्हारे हॉस्पिटल चलाओ, तुम्हारे सर्विसेज दियो। कितना पेपर में जगह है वत्ते इन्वेस्टिगेशन लिखो नको, फिर कितनी जगह है वत्ते दवाएं लिखो नको। एक पेशेंट को 10,000 12,000 की दवाएं लिखने के डॉक्टर भी मैं देखता हूँ, बैगा में भर ले जाके डॉक्टर भी मैं देखता हूँ। ओके, उसके वास्ते अल्लाह से डरो, ऐसे काम करो नको बोलकर मैं रिक्वेस्ट कर सकते हैं। ನನ್ನ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ಚಿರಾಗ್ ಅಂತ, ನಾನು ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ ಕಾರ್ಡಿಯಾಲಜಿಸ್ಟ್ ಆಸ್ಟರ್ ವೈಟ್ಫೀಲ್ಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಲ್ಲಿ. ನಾವು ಇವತ್ತೆಲ್ಲ ಸೇರಿರೋದು ಇಲ್ಲಿ ಸಮ ಹೆಲ್ತ್ ಕೇರಿನ 3rd ಇಯರ್ ಆನಿವರ್ಸರಿ. ಸಮ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು, ಕಾಡಗೋಡಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಐ ಥಿಂಕ್ ಸುಮಾರು 3 ವರ್ಷದಿಂದ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದೇ ತರ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಹಾಗೂ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಕೇರ್ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಹಾರ್ಟ್ ಹೆಲ್ತ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಐ ಥಿಂಕ್ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ತುಂಬಾನೇ ಕಾಮನ್ ಆಗಿ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ, ಎಸ್ಪೆಷಲಿ ಯಂಗರ್ ಪೀಪಲ್ ಅಲ್ಲಿ. ಚಿಕ್ಕವರಿಗೆಲ್ಲ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗೋದು, ಸಡನ್ ಕಾರ್ಡಿಯಾಕ್ ಅರೆಸ್ಟ್ ಆಗೋದು. ಸೊ ಹಾರ್ಟ್ ಹೆಲ್ತ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬೇಸಿಕ್ ಅಂದ್ರೆ ಎಕ್ಸರ್ಸೈಸ್, ಡಯಟ್, ಅದನ್ನ ಕ್ಲೀನ್ ಆಗಿ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಯ್ತು. ಎಕ್ಸರ್ಸೈಸ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ 30 to 45 minutes ವಾಕ್ ಪರ್ ಡೇ, ಮತ್ತೆ ಡಯಟ್ ಹೆಲ್ದಿ ಫುಡ್ ಇನ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ ಲಾಟ್ ಆಫ್ ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್, ಫ್ರೂಟ್ಸ್, ಮತ್ತೆ ಪ್ರಾಸೆಸ್ಡ್ ಫುಡ್ ಎಲ್ಲ ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಮತ್ತೆ ರೆಗ್ಯುಲರ್ ಚೆಕ್ಅಪ್ಸ್ ಇಂದ ಏನಾದ್ರು ಕೊಲೆಸ್ಟ್ರಾಲ್ ಅಥವಾ ಶುಗರ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದ್ರೆ ಬೇಗನೆ ಕಂಡಿಟ್ಕೊಂಡ್ರೆ, ಅದ್ರ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ತಗೊಂಡ್ರೆ ಅದರಿಂದ ರಿಕವರಿ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಚಾನ್ಸಸ್ ಕೂಡ ತುಂಬಾನೇ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಡೋಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ರೆಗ್ಯುಲರ್ ಹೆಲ್ತ್ ಚೆಕ್ಅಪ್ಸ್ ಮತ್ತೆ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆಗಿ ಹಾರ್ಟ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಚೆಕ್ಅಪ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಎಕೋ ಮತ್ತೆ ಟ್ರೆಡ್ಮಿಲ್ ಆ ತರ ಮಾಡಿಸ್ಕೊಂತಾ ಇದ್ರೆ ಈ ತರ ಯಾವುದೇ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೆ ರೆಕಗ್ನೈಸ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ. ಸಿಂಟಮ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಮುಂಚೆ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಸಿಂಟಮ್ ಹಾರ್ಟ್ ಇಂದ ಯಾವಾಗ್ಲೂ ನಡೆದಾಗ ಅಥವಾ ಜೋರಾಗಿ ನಡೆದ್ರೆ, ಮೆಟ್ಲತ್ತಿದ್ರೆ ಎದೆ ಮೇಲೆ ಭಾರ ಬರೋದು, ಉಸಿರಾಟಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಅಥವಾ ಸ್ವೆಟ್ಟಿಂಗ್ ಆ ತರ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ತುಂಬಾ ಜನ
ಎನ್ಕೊಂತಾರೆ ಇದು ಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್ ಇಂದ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತೇನೋ ಮಸಲ್ ಪೇನ್ ಇಂದ ಇರ್ಬೋದು ಅನ್ಕೊಂಡು ಇಗ್ನೋರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಅದು ಯಾವಾಗ ಸಿಂಪ್ಟಮ್ಸ್ ಎಕ್ಸರ್ಷನಲ್ ಬರೋ ಸಿಂಪ್ಟಮ್ ಯಾವಾಗ ಇಗ್ನೋರ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಅದು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹಾರ್ಟ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗೋಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗುತ್ತೆ. ಇನಿಷಿಯಲ್ ಸಿಂಪ್ಟಮ್ ಬಂದಾಗ ಈ ಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್ ಇದ್ರೆ ಅಥವಾ ಮಸಲ್ ಪೇನ್ ಇದ್ರೆ ಅದರಿಂದ ಜೀವಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗಲ್ಲ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಹಾರ್ಟ್ ಒಂದು ಸಿಂಪಲ್ ಚೆಕ್ಅಪ್ ಒಂದ್ 2-3 ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ರೆ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಇಲ್ಲ ಅಥವಾ ಬ್ಲಾಕೇಜ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಅವಾಗ ಫರ್ದರ್ ಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್ ಆಗಿರ್ಲಿ ಮಸಲ್ ಪೇನ್ ಆಗಿರ್ಲಿ ಅವಾಗ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಳೋದು ಈಸಿ. ಸಮ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ಗೆ ನಾನು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಹೇಳಕ್ ಇದು ಪಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ 3 years ಇಂದ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ. 3 years ಗೆ ಆನಿವರ್ಸರಿಗೆ ವೆರಿ ಗುಡ್ ಥಿಂಗ್. ಸೊ ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಎವ್ರಿ ಇಯರ್ ಆರ್ ಎವ್ರಿ 6 months ಬಂದು ಈ ತರ ನಾವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋಕ್ಕೂ ರೆಡಿ ಇದ್ದೇವೆ ಜನಕ್ಕೆ. ಸೊ ನೀಡಿ ಪೀಪಲ್ಗೆ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಇಟ್ ಈಸ್ ಮೇಕಿಂಗ್ ಎ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್. ಸೊ ಈ ಲ್ಯಾಬ್ ಮತ್ತೆ ಈ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ಗೆ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಫಿಸಿಷಿಯನ್ ಅಂಡ್ ಡಯಾಬಿಟಾಲಜಿಸ್ಟ್ ನಾನು. ಸೊ ಇವತ್ತು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕ್ಯಾಂಪಿಗೆ ಬಂದಿದ್ದು ಒಳ್ಳೇದು. ನಮ್ಗೆ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ ಜನ ನಾವು ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಏನಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಬರೋ ಜನಕ್ಕೆ ಏನ್ ತೊಂದರೆ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಟ್ ನಾವು ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನಾವು ಏನಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇನಿಷಿಯಲ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಬಡವರು ಅಂತ ಬರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಕಡೆ ದುಡ್ಡು ಇರಲ್ಲ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಈ ಹೆಲ್ತ್ ಸೆಂಟರ್ ಇಂದ, ಈ ಲ್ಯಾಬ್ ಇಂದ ಜನಕ್ಕೆ ಮಿನಿಮಮ್ ಅಂತ ಒಂದು ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ತಿದೆ. ಏನಂತಂದ್ರೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಅವರಿಗೆ ಶುಗರ್ ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, BP ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ನಾನೊಂದು ಎಷ್ಟೋ ಜನ ನೋಡಿದೆ, ಇವತ್ತೊಂದು 80 ಪೇಷಂಟ್ ನೋಡಿದೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು 50 ಮೆಂಬರ್ಸ್ಗೆ ಶುಗರ್ BP ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ, ಇವತ್ತೇ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು. ಹೈ BP ಇದೆ, ಹೈ ಶುಗರ್ ಇದೆ, ಏನೇನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ. ಸೊ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನಾವು ಇನಿಷಿಯಲ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅವರಿಗೆ ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಸಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನೋಡಿ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ನಿಮ್ಗೆ ಹೆಲ್ತ್ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಹೈ BP ಇದೆ, ಸ್ಟ್ರೋಕ್ ಆಗುತ್ತೆ, ನೀವು ಬೆಡ್ ರಿಡನ್ ಆಗ್ತೀರಾ, ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ನೀವು ಅದು ಬರ್ಡನ್ ಆಗ್ತೀರಾ. ಸೊ ನೀವು ಇದನ್ನೆಲ್ಲ ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಒಳ್ಳೆ ಹೆಲ್ತ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಬರ್ತಾ ಹೆಲ್ತ್ ಇಶ್ಯೂ ಎಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಅಡ್ವೈಸ್ ಮಾಡಿ. ಬಟ್ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ವೆರಿ ಗುಡ್ ಕ್ಯಾಂಪ್. ಸಮ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ದು ಇವತ್ತು 3ನೇ ವರ್ಷದ ಆನಿವರ್ಸರಿ. ಸೊ ನಾನು ಎಲ್ಲಾ ಸಮ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ಎಲ್ಲಾ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗೂ ಎಲ್ಲಾ ಸ್ಟಾಫ್ಗೂ ಕಂಗ್ರಾಚುಲೇಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಒಂದು ಮೆಡಿಕಲ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಿದ್ದು, ಫ್ರೀ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್. ಎಲ್ಲ ಪೇಷಂಟ್ಗೆ ಫ್ರೀ ಆಗಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಪೇಷಂಟ್ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಿದೆ. ಇದೇ ತರ ಮುಂದೆನೂ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ನಾನು ಆಶಿಸ್ತೇನೆ. ಇಲ್ಲಿರೋ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಉತ್ತಮವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ಸ್ ಎಲ್ಲ ರೀಸನಬಲ್ ಪ್ರೈಸ್ ಎಲ್ಲ ಆಗ್ತಿದೆ. ಪೇಷಂಟ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಬರೋರೆಲ್ಲ ಸಂತೋಷ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳಿಬೇಕಂತ ನನ್ನ ಆಸೆ. समा डायग्नोस्टिक सेंटर को जो आज हम लोग विजिट कर रहे हैं, आई थिंक दिस इज द 3rd anniversary which is going on. I wish them all the best. They are doing the wonderful work. Diagnostic center bole to this is the first step towards the treatment, and these people are doing wonderful. I heartily congratulate. Let them flourish. Thank you. ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಮ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ಅಂಡ್ ಲ್ಯಾಬ್ 3ನೇ ವರ್ಷದ ವಾರ್ಷಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಡಾಕ್ಟರ್ ಸೈಯದ್ ಮುಜಮಿಲ್ ಸಾಹೇಬ್ರವ್ರಿಗೆ. ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ. ಅಂದ್ರೆ ಬೇರೆ ಲ್ಯಾಬ್ಸು ಬೇರೆ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಆದಷ್ಟು ಇಲ್ದಿದೆಲ್ಲ ಮಾತ್ರೆಗಳು ಇದು ಅದು ಎಲ್ಲ ಬರ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಆ ತರ ಅಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಸ್ ಬರ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಸೈಯದ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮುಜಮಿಲ್ ಸಾಹೇಬ್ರು ಬಡವ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾರಾದ್ರೂ ಬಂದ್ರೆ ಅನ್ಯಾಯವಾಗಿ ಏನು ತಗೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಷ್ಟೇ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ಗಳಿಗೂ ಇದು ಅದು ಇಲ್ಲ ತಗೊಂತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಈ ಸಮ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ತೆಗೆದಿರೋದು ಇದು ಉಪಯೋಗಗಳನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ. ಈ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಸಿಗಳ್ಳಿ ಐತೆ, ಕಾಡುಗುಡಿ ಐತೆ, ನಮ್ಮ ಮೇಡಹಳ್ಳಿನೂ ಇದೆ. ಸಾಕಷ್ಟು ಜನರಿಗೆ आज 3रे साल की सालगिरह के मौके पर समा हेल्थ केयर के तहे दिल से मुबारकबाद दे रहा हूँ। और जो समा हेल्थ केयर जो गरीबों के लिए आज गरीब तबके के लिए आजू बाजू जो इलाके हैं उनके लिए बहुत सहूलतमंद है। गरीब खुसूसन यहाँ पे बहुत से रीजनेबल रेट है। आज आपको पता है कि आज हेल्थ केयर कितना कॉस्टली है, तो इसकी वजह से बस आज मुबारकबादी दे रहा हूँ। ಅವರು ಆರೋಗ್ಯದ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಆಯೋಜಿಸಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಅವರು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ 3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ತರ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಿಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಸದುಪಯೋಗವನ್ನು ಈ ಸುತ್ತಮುತ್ತ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10-15 ಹಳ್ಳಿಗಳಿಂದ ಮತ್ತೆ ನಾರ್ತ್ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಬಿಹಾರಿ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಪಾಪ ತುಂಬಾ ಕಡುಬಡವರು. ಇವು ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆನೇ ಆ ಕಡೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇರಲ್ಲ, ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಆ ಕಡೆ ಗಮನ ಇಲ್ಲ. ಈ ಕಡೆ ಅಲ್ಲಿಂದ ಸಾವಿರಾರು ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಳು ಬಂದು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು BP, ಶುಗರು ಇತರೆ ಏನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಹೆಲ್ತ್ ಇಶ್ಯೂ ಇದ್ರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕ್ಯಾಂಪಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು
ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ನಡ್ಸ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ರಂಜಾನ್ ದಿನದಲ್ಲಿ 30 ದಿವಸನೂ ರಂಜಾನ್ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ದಿನನೂ ಅವರಿಗೆ ಅನುದಾನ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದೊಂದು ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಬೇಕು. ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಇಷ್ಟೇ ಹಣ ಅಂತಸ್ತಿದ್ರು ಕೂಡ ಆರೋಗ್ಯವೇ ಭಾಗ್ಯ. ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ನಡೆಸ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ ಇದೇ ತೀರ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿ. ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಆರೋಗ್ಯ ಆಯುಷು ಭಾಗ್ಯ ಕೊಟ್ಟು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಸ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾವೆಲ್ಲ ತನ್ನ ಪರವಾಗಿ आज काड़गुड़ी के अंदर डॉक्टर मुजम्मिल भाई की हॉस्पिटल के पास आज 3वां साल का फंक्शन में इनाग्रेशन करने को ही असल डॉक्टर का आज माहौल क्या है बोले तो कमर्शियल माइंड हो गए. बोलते हुए मिलेगा तो लूट मार किसी कीमत में उसके पास क्या है छीना लेना. ये मकसद की नियत से बहुत से डॉक्टर काम कर रही. डॉक्टर मुजम्मिल साहब ऐसा खिदमत कर रही है कि कौन भी आन दे उनको हुआ सकता बगैर कमीशन के खिदमत कर रही. और जो भी उनके पास जरूरत नहीं है, उनको जरूरतमंद नहीं, उनको जरूरतमंद पूरी कर रही. ऐसी हॉस्पिटल वाले का हमें साथ देना और हमें इनके साथ मिलकर खिदमत करना. ऐसे बहुत से डॉक्टर की जरूरत है, ऐसे हॉस्पिटल की जरूरत है. और पूरी आवाम को और हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब भाई भाई समझकर काम करने वाली अगर कोई हॉस्पिटल है तो ये डॉक्टर मुजम्मिल साहब की हॉस्पिटल है. इसे हमें और भी तरक्की याफ्ता करें और उनकी तमाम फैमिली को और उनको अल्लाह जज़ाए खैर दे, खैर बरकत करे, उनको आगे पहुंचाए. और फ्री हेल्थ चेकअप कैंप अरेंज करें उनको सबको मैं मुबारकबाद बोलता हूँ. एक खिदमत खल्क है कि बहुत सारे लोग मैं नीचे देखा 100 की तादाद में आज आपको पेशेंट्स आज आपको फ्री हेल्थ चेकअप का आज जो कैंप रखा था उससे आज आपको यूज कर को ही. उसके साथ साथ क्या है तो समाज की टीम जो भी ये फ्री हेल्थ चेकअप कैंप के वास्ते काम कर पाएंगे सबको भी मुबारकबाद देता हूँ. और वैसा हमारे समाज हेल्थ केयर जो है वो अब भी आगे बढ़ेंगे, अब भी ऐसे प्रोग्राम ज्यादा करेंगे करके मैं उनसे मैं एक रिक्वेस्ट करता हूँ. और बहुत ही बेहतरीन प्रोग्राम है ये. आज को जो देखो नॉर्मल एक कोई सा भी नॉर्मल टेस्ट कराना का तो 100 के पैसे 1000 के पैसे होते हैं. एक डॉक्टर मुजम्मिल साहब जनरली रेगुलरली क्या करके होता है ऐसे फ्री चेकअप काम कराते रहते हैं. ये आज को हमारे काड़गोड़ी और बिलतुर वार्ड दो भी मिला को एक बीच में रहने की वजह से बहुत सारे हजारों के आदमी आज को यहाँ एक इसका एक फायदा मंद उठा ले जा लेते. तो मैं इसी मौके में डॉक्टर मुजम्मिल साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ. एक दूसरा अल्लाह ताला उनको ऐसा सक्सेस देंगे, इनको ऐसा आगे बढ़ाएंगे, ऐसा सोसाइटी के वास्ते आज जितना काम करने जा रखे हैं उससे भी दुआना काम करने के वास्ते मैं अल्लाह ताला उनका रास्ते खोल को देने करके बोलकर मैं ये करके अपनी बात को खत्म करूँ. ಕಾಡುಗೋಡಿನಲ್ಲಿ ಸಮ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ಲ್ಯಾಬ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನ ಒಂದು 3ನೇ ವರ್ಷದ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವದ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಮುಜಮ್ಮಿಲ್ ಸಾಹೇಬರು ನಮಗೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು ನೋಡಿದಾಗ ನಾವಾಗಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಇಂತಿಯಾಜ್ ಅಣ್ಣ ಆಗಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಕಲೀಂ ಅವರು, ರೋಷನ್ ಅವರು, ನಮ್ಮ ಅಮ್ಜದ್ ಅಣ್ಣ ಅವರೆಲ್ಲ ಬಂದು ನೋಡಿದಾಗ ನಮಗೊಂಥರ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯಿತು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈಗಿನ ಒಂದು ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಈಗಿನ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಏನೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಜನರಲಿ ಒಂದು ಬ್ಯಾಡ್ ನ್ಯೂಸ್ ಹೋಗೋ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಉಂಟಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ, ಕೆಲವೊಂದು ಈ ಒಂದು ವೃತ್ತಿಗೆ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಹೆಸರು ತರೋ ಒಂದು ಮೂಲಕವಾಗಿ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಈ ಕಾಡುಗೋಡಿನಲ್ಲಿರುವ ನಮ್ಮ ಸಮ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮುಜಮ್ಮಿಲ್ ಸರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆದಿರೋ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಲ್ಲಿ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಆಚೆ ನೋಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದೆ. ಸುಮಾರು ಒಂದು 300 ರಿಂದ 400 ಜನ ಇದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ 300 ರಿಂದ 400 ಜನ ಇರೋದು ಅವ್ರ ವೇಷಭೂಷಣ ನೋಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಪಾಪ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾಪ ತುಂಬಾ ಬಡವರು, ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬಡವರು ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ಗಳು ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಹೆಸರಿಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಪ್ರಚಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿರೋರು, ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಲೇಔಟ್ಗಳವರು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರೋ ನಾನು ನೋಡಿದಂಗೆ ಇಲ್ಲಿರೋ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಇರೋ ಸ್ಲಮ್ ಏರಿಯಾದವರೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅಂತವ್ರಿಗೆ ಇವರು ಉಚಿತವಾಗಿ ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಾನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೊಂದು ಹ್ಯಾಂಡ್ಸಪ್ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಜೊತೆಗೆ ಈಗಿನ ಒಂದು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸ್ದಿರೋ ದೇವ್ರನ್ನ ತುಂಬಾ ಜನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಜನ ನಂಬೋದು ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸೋ ದೇವರು ಅಂದ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್. ಆ ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾನೆ ಇವತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ನ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ, ಮುಜಮ್ಮಿಲ್ ಸಾಹೇಬರು ನೋಡಿ ಎಲ್ಲಾ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬೇರೆಯವರು ಕೂಡ ಅವರು ಒಂದು ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು. ಅವರು ಬರೀ ನಾನು ನೋಡ್ದಂಗೆ
ಈ ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ವಿಚಾರವಾಗಲ್ಲ, ಅವರು ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲೂ ಮುಂದೆ ಇರ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಇನ್ನೊಂದು ಮತ್ತೊಂದು ತುಂಬಾ ಅವರು ಸಮಾಜಮುಖಿ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ನನಗೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಒಂಥರ ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ತಗೊಂತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದಾರೆ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಶಕ್ತಿ ಕೊಡಬೇಕು, ಆರೋಗ್ಯ ಕೊಡಬೇಕು. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಡವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವರು ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಶಕ್ತಿ ಕೊಳ್ಳಿ. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಅವರು ಒಂದು ಕ್ಯಾಂಪ್ಗಳು ತುಂಬಾ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬೆಳಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ, ನಾನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ 3ನೇ ವರ್ಷದ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ.